इरा डोळे सुद्धा उघडत नाही. इरा बाबा आहेत ना त्यांच्या जवळ, ते नक्की बरे होतील. त्यांना काहीच नाही होणार, तू बस. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं? विशालची आजी काही अवस्था आहे ना ती तुझ्यामुळे झाली, तू कारणीभूत आहे त्याला. इरा शांत हो ना इरा, हॉस्पिटल आहे, मी पाणी आणले, तू पाणी घ्या. नकोय मला पाणी, मला उत्तर हवंय. का केलं तू? का वागली तशी? मला उत्तर दे. विशालला रेस्टॉरंटच्या बाहेर का घेऊन गेलीस तू? असं का केलं तू? उत्तर दे. इरा या बघ, ही वेळ नाही या सगळं बोलायची. हीच वेळ आहे. तुला माहित होतं ना, तुला माहित होतं की आज मी आणि विशाल डेटवर जाणार आहोत. किती दिवसांनी मी खुश होते, किती आनंदी होते, मी सगळं चांगलं चाललेलं. पण तुला का बघवत नाही माझं सुख? का घेऊन गेलीस तू विशालला रेस्टॉरंटच्या बाहेर? काहीच झालं नसतं, काहीच झालं नसतं यातलं. इरा अगं मी किती मुद्दाम करेन हे सगळा. काय बोलतेस तू? खोटं खोटं बोलतेस तू, कळलं? एक नंबरची खोटारडी आहे. लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या सुखाच्या आड आली आहेस तू. तुला बघवत नाही ना मी आनंदी असलेली. यू कॅनॉट सी मी हॅपी. मुद्दाम केलंस तू हे सगळं, कारण मला त्रास व्हावा, कारण विशाल माझ्यापासून दूर जावा. इरा आवाज खाली. बिहेव योरसेल्फ. हे हॉस्पिटल कळत नाही तुला? अरे बाबा पण ही तुला जे काही बोलायचंय ते माझ्या केबिन मध्ये येऊन बोल. बाबा पण तू ईसीजी रिपोर्ट घेऊन ये. हा भाऊजी बोला. वहिनीनो, तुम्ही काळ्या मनाच्या आहात तर माका माहिती होता, पण काळ्या जिभेच्या आहात ना तर माका आत्ताच कळला. काय काय बडबड करताय? अहो बरळत नाही काय, सांगताय तुमका. तसा पण तुम्ही त्या विषयाच्या वाईटावर टाकला होतात ना. मग त्याचं काय? गेलो. डॉक्टर विशाल गेलो. खोकलो, कारमान मेलो तो. अहो त्याचा ऍक्सिडेंट झालो. काय? अहो तुमचो भावी जावई गेलो. तसा पण तुमका तो नकोच होता ना. तुमच्या मनासारख्या झाला. त्याचो काटो आपोआप निघालो. डॉक्टर विशालचो मॅटर कायमचो संपलो. मला तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये इरा. किती वाईट पद्धतीने ओरडत होतीस तू बळीवर. तुम्ही भावी डॉक्टर आहात, तुम्हाला एक साधी गोष्ट कळली पाहिजे की आपल्या कामामध्ये आपले इमोशन्स ओव्हर पॉवर होऊ द्यायचे नाहीत. अरे बाबा पण तुला तीच नेहमी बरोबर का वाटते? तिची चूक तुला कधीच दिसत नाही. बाबा तिच्यामुळे माझी डेट स्पॉइल झाली, विशालचा ऍक्सिडेंट झाला. या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त बयो आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत तुला बयोला का जबाबदार धरायचं असतं? कारण तिचा दोष आहे बाबा. या सगळ्याला तीच जबाबदार आहे. अरे तुला खरं काही ते माहित नाहीये. खऱ्या गोष्टी जर तुला माहित पडल्या तर तू पण बयोला कधीच माफ नाही करणार. काय बोलतेस कळतंय का तुला? कारण तीच गुन्हेगार आहे. विशालचा ऍक्सिडेंट बयोमुळे झालाय. विशालच्या ऍक्सिडेंटचा आणि बयोचा काय संबंध? ते तिलाच विचार ना. का ती तिकडे आली जिकडे आमची डेट होती? का ती आमच्या डेटच्या मध्ये आली? का विशालला रेस्टॉरंटच्या बाहेर घेऊन गेली? अरे बाबा तुला कळत नाहीये, ती आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. का विशालला माझ्यापासून दूर घेऊन चालली ती? विशाल जर आज मरणाच्या दारात उभा आहे ना तर त्याला जबाबदार फक्त बयो.
बाबा हो विशाल सरांचे रिपोर्ट्स दिले आहेत एकदा बघता काय? हो बयो या मेडिसिनचा डोस आजपासून सुरू करावा लागेल. ठीक आहे चला. मला नाही चालणार. विशाल माझा बॉयफ्रेंड आहे, त्याची काळजी मी घे. त्याला मी बरं करेन. विशालवर मला तुझी सावली सुद्धा नकोय, कळलं? त्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाहीस तू. आणि विशाल आणि माझ्यामध्ये तर अजिबात यायचं नाही. शेवटचं सांगते. बयो तिचं बोलणं मनावर नको घेऊस. ती सध्या प्रेमात आहे ना, त्यामुळे जास्त इमोशनल झाली. बयो मला सांग, तू त्या रेस्टॉरंटला का गेली होतीस? काही काम होतं का तुझं? मी आलोच. हॅलो मला सांग, तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये का? नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. मी तुझ्या आयुष्यातून निघून गेले नाही, तुला खरंच काही फरक पडणार नाहीये का? आता तुम्ही मेलात तरी बघा काहीच फरक पडत नाही. विशाल सर माझा चुकला, खूप चुकला माझा. मी तुमका बोलून गेले की माका काहीच फरक पडत नाही, पण माका खूप फरक पडतो. तुमच्या असण्याने नसण्याने, तुमच्या हसण्याने रुसण्याने सगळ्यांना फरक पडता माका. कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. पण माका तुमच्या आणि इराच्या मध्ये नाही होता. मी तर इले नसते तर ह्या सगळा घडलाच नसता. तू इथे काय करतेस? रीडिंग घेते. काही गरज नाही. सांगितलंय ना, माझा बॉयफ्रेंड आहे, त्याची काळजी मी घे. कळलं? त्याच्याजवळ सुद्धा यायचं नाही. मुद्दाम त्याला त्रास द्यायला आलीस ना तू. इरा सगळं काय? हा एवढं लागलंय याला बिचारा. इरा अगं तू ठीक आहेस ना बाळा? हा मी ठीक आहे. पण हे सगळं झालं कसं? तुम्ही तर डेटवर गेला होतात ना? मग हे अचानक ऍक्सिडेंट वगैरे कसं काय झालं? सांगते ना. हे सगळं या बयोमुळे झालं. इकडे आली आणि मुद्दाम विशालला रेस्टॉरंटच्या बाहेर घेऊन गेली. ना सवयच सगळ्यांच्या मध्ये मध्ये करायची. तुला कोणाचं सुख बघवत नाही का ग? मम्मा, बयोची काहीही चूक नाहीये. आणि इरा, तू वाटेल ते बोलू नकोस. दादा, वाटेल ते बोलत नाहीये मी. खरं ते बोलते. मुद्दाम करते हे सगळं.
आणि मला कळत नाही प्रत्येक वेळेस तू आणि बाबा हिला पाठीशी का घालता. तुम्हाला हीच बरोबर वाटते. ठीक आहे, तुम्हाला बरोबर वाटते ना, वाटून. पण हे सगळं तोपर्यंत खरंय जोपर्यंत विशाल शुद्धीवर येत नाही. एकदा विशाल शुद्धीवर आला ना, मग हिचं खरंच सगळ्यांना कळतं. विशाल सर शुद्धीवर येईल. विशाल, 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 don't worry, I'm here with you. विशाल, मी तुझी इरा, मी इकडे तुझ्या सोबत आहे, तुला काहीच होणार नाही. मी बाबांना सांगतो. विशाल, विशाल, हा, विशाल सर. विशाल, विशाल, तुझी किती वाट पाहिली मी. तुला बरं वाटतंय ना विशाल? हा, मी आहे इकडे तुझ्यासोबत, तुला काहीच होणार नाही. तुझी इरा तुझ्या सोबत आहे. हळूहळू डोळे उघड. विशाल, गुड. विशाल, तुला बरं वाटतंय ना? आता सगळ्यांना खरं सांगून टाक. बयोबद्दलचं खरं सगळ्यांना सांगून टाक की ती तुला रेस्टॉरंटच्या बाहेर मुद्दाम घेऊन गेली. सांगून टाक सगळ्यांना. अगो काय करतास या? ते आत्ताच शुद्धीवर येले, त्यांना आरामाची गरज आहे. बाबा, मला नको शिकवस. मीरा बरोबर बोलते बयो. हे बघ, मी तुझे इमोशन समजू शकतो बाळा, पण तू एक भावी डॉक्टर आहेस. एक पेशंट जेव्हा अशा इंजरीतून शुद्धीवर येतो तेव्हा काय करायला हवं हे मी सांगायला नको ना तुला? एक काम करा, तुम्ही सगळे घरी जा, आराम करा. विशाललाही आराम करू दे. नाही, विशाल माझा बॉयफ्रेंड आहे. मी त्याला सोडून कुठेच नाही जाणार. मीरा, मी सांगतोय ना, घरी जा. अरे सगळ्यांना घेऊन घरी जा. चला सर, काळजी घ्या. इरा चल. देवी आई, तू शक्तीचा, त्यागाचा आणि सत्याचा प्रतीकस. या सगळ्या परिस्थितीत मका लढण्याचा बळ दे आणि विशाल सरांका लवकर बरा कर. ह्यात त्यांची काहीच चूक नाही. आमचं प्रेम किती पण खरं असलं तरी त्याला भविष्य नाही. ह्या स्वीकारण्याची ताकद दे. जा काय त्रास होऊचा तर माका दे, पण विशाल सरांका सुखरूप ठेव. विशालसाठी प्रार्थना करतेस? पण काय उपयोग त्याचा? तुझ्यामुळे झाला ऍक्सिडेंट.
भयो, तुझा ना पायगुणच वाईट आहे. माझा पायगुण नाही, तुमचा हेतू वाईट आहे. तुला नक्की काय म्हणायचंय? तुम्ही मुद्दाम मका इरा आणि विशाल सरांमध्ये चावी आणून पाठवलात ना. पण विशाल इरा बरोबर थांबलाच नाही. तो तुझ्या मागे आला होता. तुझ्या मागे का आला होता तो? तूच काहीतरी केलं. मी काहीच केलेलं नाही. मी त्यांना सांगत होते ते स्वतःहून माझ्या मागे येईल. तोंड सांभाळून बोल. कोण समजतेस तू स्वतःला? हा, विशाल सारखा एक हँडसम आणि हुशार मुलगा तुझ्यासारख्या मोलकरणीच्या मुलीच्या मागे काय येईल? तुला काय वाटलं विषय संपला? विषय संपला नाही बयो, खेळ आता सुरू झालाय. आणि तुझं खरं रूप आज मी बाबासमोर उघडं पाडणार. इरा, 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 अगं अरे 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 मी का उचलतो? राहू द्या की सर. किती धांदराट आहेस ग. राहू द्या सर, राहू करते मी. अगं राहू द्या कसं, मी करतो ना मदत तुला. सर सॉरी हा, सॉरी. किती आणि काय काय करशील ना? हा, एकटी म्हणजे बघ ना, अभ्यास पण करा, कॉलेजला पण जा, हॉस्पिटलमध्ये पण काम करा. कधी काही मदत लागली ना मला सांगा. कधीतरी मदत घेतलेली चांगलीच असते ना. आणि त्यात माझ्यासारखा अनुभवी माणूस असेल तर फायदाच होतो. हो, जाते मी. अगं असं कसं जाऊ देईन मी तुला? म्हणजे तुझ्या अॅनाटॉमीच्या नोट्स कंप्लीट झाल्यात का असं विचारायचं होतं मला. हो, झाल्यात की. ऐक ना, कधी काही मदत लागली तर हक्कानं सांगा मला. मुंबई सारख्या शहरात एकटी राहतेस ना, रात्री अपरात्री काही मदत लागली सांगायचं. बाहेर बघतेस ना असे दिवस आलेत, हक्कानं सांगा. येते मी. यावंच लागेल तुला याच्याकरता. यावंच लागेल तुला आता, यावंच लागेल. दादा माका माहिती आहे तू दमलेलो हस, पण ना माका या पेपरावर तुझ्या सह्या होय. अरे उद्या अर्जंट सबमिट करूची होते. दादा, अहो काय तुम्ही आत्ताच तो हॉस्पिटल मधनं येलो ना, जरा धीर धरा तुम्ही. अगो अर्जंट अगो उद्या देऊची होते. जा बन्ना दादा, पाणी घे. चल सगळं क्लिअर करणार आहे मी. हिरा, अहो काय झालं? काय चाललंय? आय एम सॉरी बाबा, मला माहितीये तू थकलायस, पण हा प्रश्न माझ्या आयुष्याबद्दलचा आहे, त्यामुळे जे काही डिस्कस करायचंय ते आत्ताच्या आत्ता करायचंय. इरा, आत्ताच सगळं बोलायला हवं का? हो. बर बोल. बाबा, लहानपणापासून अगदी माझी पुस्तकं, बेडरूम, माझा भाऊ, तू सुद्धा मला या मुलीसोबत शेअर करावं लागेल.
पण आता सुद्धा मी माझं प्रेम का हिच्यासोबत शेअर करू? काय बोलतेस तू इरा? बाबा मी खरं तेच बोलते. जिकडे जिकडे विशाल असतो ना तिकडे तिकडे ही मुलगी येते. हिला माहित आहे ना की माझं प्रेम आहे विशालवर, मला फिलिंग्स आहेत विशालसाठी. मग का प्रत्येक वेळेस ही माझ्या आणि विशालच्या मध्ये येते? इरा, अगो तुझा काहीतरी गैरसमज होता, असा काहीच नाही. नाहीये, असं काहीच नाहीये बयो. मग मला सांग, जिकडे मी आणि विशाल डेटवर होतो तिकडे तू का पोचलीस?